हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आलो आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 15 डिसेंबर 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शुभ, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची तृतीया तिथी आहे. रात्री 10 वाजून 31 मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार शुक्रवार आहे. नक्षत्र मित्रांनो, पूर्वाषाढा नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 11 मिनिटानंतर उत्तराषाढ नक्षत्राला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 6 वाजून 25 मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, वृद्धी योग आहे. सकाळी 10 वाजून 17 मिनिटानंतर ध्रुव योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 7 वाजून 2 मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, उद्याचे तैतिल करण आहे. सकाळी 11 वाजून 45 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 31 मिनिटानंतर वनिस करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या देवपूजेच्या संकल्प सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्र. हर ओम शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवराह करते वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पाठी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे दक्षिणायने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे पूर्वाषाढ नक्षत्र वृद्धि योगे तैतिल करणे तृतीया शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोह पात्र दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि हे बदललेले पंचांग आपल्या संकल्पामध्ये उपयोगात आणायचे मित्रांनो. आणि आपण करत असलेला जो धार्मिक विधी आहे तो संकल्पामध्ये यायला हवा मित्रांनो.
त्यात उल्लेख करायचा आहे. तरच आपली जी धार्मिक विधी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि संबंधित देवता आपल्याला त्याचे फळ प्रदान करेल मित्र. परिणामी आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाईल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 17, 20, 21, 22, 25, 26, 31 जानेवारी दिनांक 3, 4, 5, 6 आणि 8. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 22 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 15, 17, 18, 21 जानेवारी दिनांक 3, 6, 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 17, 18, 21, 22 जानेवारी दिनांक 4, 5. गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 15, 17, 18, 21, 22 जानेवारी दिनांक 3 आणि 4, 6 आणि 8. मित्रांनो, मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये पाहूया. यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो माघ मासात दाखवले आहेत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 17, 20, 21, 25, 26, 31 जानेवारी दिनांक 2, 3, 4, 5, 6 आणि 8. वास्तू शांतीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 18, 21 जानेवारी दिनांक 3, 4, 6 आणि 8. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 15 जानेवारी दिनांक 1. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण केवळ शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा शिवाच्या कुठल्याही अवताराची आपण करू शकता. यासाठी मुहूर्त दिले दिनांक 15, 17, 18, 21, 27 जानेवारी दिनांक 3, 4 आणि 8. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावं किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका. किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो घटस्थापना जी आहे आपल्या पुरुष कुळदेवतेची, यात आपल्याला आज तिसऱ्या दिवशीची तिसरी माळ सोडायची आहे मित्रांनो. हे लक्षात घ्या. यामध्ये आपण शिवाला प्रिय असणाऱ्या फुलांचा समावेश करावा मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करता येणार नाही. जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. या वेळेमध्ये जर आपली महत्वाची काही कामे असतील आणि ते जर होत नसतील पूर्ण, तर कृपा करून आपण इतर वेळेचा मध्ये ते पूर्ण करावे जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. कारण राहू आपल्या फेव्हरेबल नाही अशा अं, विचाराने आपल्याला ही कर्म करावी लागेल. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न. शिव कल्याण. हरि ओम शिव महादेव.